सर्वांना शुभ प्रभात। सर्वप्रथम आज आपल्या भारत देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करीत आहोत। या निमित्ताने मी आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आपणा सर्वांना कल्पना आहे की 26 जानेवारी 1950 हा दिवस आपल्या भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण दिवस आहे आणि या दिवशी आपल्या देशाने संविधानाचा स्वीकार केलेला आहे। या संविधानामुळे आपल्या सर्वांना समान हक्क स्वातंत्र्य ते प्राप्त झालेलं आहे। आपल्याला याची कल्पना आहे। आपल्या देशामध्ये कृषीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि आपलं जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे ते देशातील अग्रगण्य असं विद्यापीठ आहे। भारत देशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती झाली आहे। ही प्रगती होत असताना यामध्ये आपण सर्वांनी कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ यांचं फार मोठं योगदान राहिलं आहे याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे। देशामध्ये जी हरित क्रांती झाली त्यावेळेसची परिस्थिती आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि कृषी शास्त्रज्ञांचं त्यामध्ये खूप मोठं असं योगदान राहिलेलं आहे। या संपूर्ण प्रगतीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ अतिशय महत्त्वपूर्ण असं राहिलेलं आहे। या विद्यापीठाने आजपर्यंत खूप मोठे शास्त्रज्ञ देशाला दिलेले आहे। खूप मोठी उपलब्धी आपल्या विद्यापीठाची शेतकरी बांधवांसाठी आहे। एकूणच विद्यापीठाची जी प्रगती आहे ती शिक्षण, संशोधन आणि विस्तार या तीनही क्षेत्रामध्ये खूप मोठी उपलब्धी या विद्यापीठाची आहे याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे। मागील वर्षामध्ये आपल्या विद्यापीठाने 7 पिकांचे वाण, 3 यंत्र आणि 59 शिफारशी शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी दिलेल्या आहेत। आपले हरभरा असेल, गहू आणि दुधी भोपळा हे 3 पिकांचे वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित झालेले आहेत। यासोबतच अनेक उपलब्धी अशा आपल्या विद्यापीठाच्या संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आहेत। संशोधनामध्ये इतर क्षेत्रांसोबत आपण सामंजस्य करार सुद्धा केलेले आहेत। शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये 15 घटक आणि 67 आपले विना अनुदानित महाविद्यालय आहेत। मोठ्या संख्येने त्यामध्ये आपली क्षमता आहे विद्यार्थ्यांची आणि मागील वर्षी आपण मोठ्या प्रमाणामध्ये पदवी त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रदान केलेली आहे। या वर्षी देखील येत्या 10 मार्च रोजी आपला दीक्षांत समारंभ विद्यापीठाचा आयोजित करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये पदवी देण्यात येईल आणि पारितोषिकांचं वितरण विद्यार्थ्यांना करण्यात येईल। या संपूर्ण वाटचालीमध्ये विस्ताराचं देखील क्षेत्र अतिशय महत्त्वाचं आपल्या विद्यापीठामध्ये आहे आणि विस्तार कार्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना आपण तंत्रज्ञानाचा प्रसार या ठिकाणी केलेला आहे। या संपूर्ण उद्दिष्टांमध्ये शिक्षण, संशोधन आणि विस्तार याच्यासोबत बीजोत्पादनाचं मोठं उद्दिष्ट आपल्या विद्यापीठाचं आहे आणि त्यामध्ये देखील विद्यापीठाने मोठ्या प्रमाणावर आपली जी पिकं आहेत महत्त्वाची त्या पिकांच्या लोकप्रिय अशा वाणांचं बीजोत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये आपण करीत आहोत। या संपूर्ण विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये विद्यार्थ्यांचं योगदान देखील खूप मोठं महत्त्वाचं आहे। आपल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी इंद्रधनुषमध्ये देखील खूप मोठी पारितोषिकं या ठिकाणी प्राप्त केलेली आहे। प्रशासनाच्या बाबतीमध्ये विद्यापीठाने वेळोवेळी पदभरतीचा प्रयत्न हा आपण करत आलेलो आहे। त्यांचं करिअर ॲडव्हान्समेंट असेल, प्रमोशन्स असतील हे देखील मागील वर्षामध्ये आपण वेळोवेळी केलेली आहेत आणि आपण 19 सहयोगी प्राध्यापक यांचं देखील प्रमोशन लवकरच करीत आहोत। आपल्याला कल्पना आहे विद्यापीठाचा आकृतीबंध सध्या शासन स्तरावर आपण सादर केलेला आहे। आकृतीबंधाला मान्यता मिळाल्यानंतर आपण विद्यापीठामध्ये पदभरतीही करणार आहोत। विद्यार्थ्यांच्या साठी या विद्यापीठाचा एंटरप्रेन्योरशिप फोरम हा निर्माण करण्याचा आपला मानस आहे। अनेक उपक्रम या ठिकाणी विद्यार्थी आणि शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आपल्याला सुरू करावयाचे आहेत। त्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे नैसर्गिक शेतीची संकल्पना समोर येते आहे म्हणून आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने नैसर्गिक शेती ही अभियान स्वरूपामध्ये त्याची आपण सुरुवात करत आहोत। त्याचप्रमाणे फुले कृषी महोत्सव हा या वर्षीपासून आपण सुरू करत आहोत। आपल्या प्रक्षेत्रांवर आपल्या पिकांचे वाण
अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपण लावलेले आहेत, ते शेतकरी बांधवांनी पाहावेत म्हणून थेट पीक प्रात्यक्षिक असं आपण या वर्षीपासून फुले कृषी महोत्सव याचं आयोजन करणार आहोत। त्यामध्ये आणखी एक भर म्हणून आपलं जे तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आपलं कार्यक्षेत्र 10 जिल्ह्यांचं आहे। 10 जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक गाव दत्तक घेऊन आपण ही संकल्पना राबवणार आहोत। त्याचप्रमाणे आपल्याकडे पोखरा नावाचा जो प्रकल्प आहे राज्यामध्ये, त्याच्या मदतीने आपण काही जिल्ह्यांमध्ये तालुका वाईज देखील गावांचं ॲडॉप्शन करणार आहोत आणि आपलं जे मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञान आहे ते पोहोचवण्याचं आपण काम या ठिकाणी करणार आहोत। एकूणच विद्यापीठामध्ये शिक्षण संशोधन आणि विस्तार या क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती या विद्यापीठाने केलेली आहे। या आपल्या विद्यापीठाकडून समाजाच्या शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि मला असं वाटतं अतिशय कमी मनुष्यबळ असून देखील या आपल्या विद्यापीठामध्ये आपण ह्या उद्दिष्टांचं जे कार्य आहे आपलं शिक्षण संशोधन विस्ताराचं ते अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करत आहोत। काळानुसार आपण संशोधनाची दिशा बदलवत आहोत, शिक्षणामध्ये चांगली प्रत आपण राखत आहोत आणि विस्ताराचं कार्य प्रभावीपणे करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत। या प्रसंगी मी आपणा सर्वांना आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आपण जे काही आपलं विद्यापीठामध्ये उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी, विद्यापीठाचं नाव मोठं करण्यासाठी आणि शेतकरी बांधवांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आपल्या पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांना भरीव असं सहकार्य करण्याची देखील आपल्याकडून अपेक्षा करतो आणि आपल्याला पुनश्च एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद।